नमस्कार मित्रांनो, DMA महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण DMA पदभरती 2025च्या लॅब टेक्निशियन म्हणजेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्यावर आधारित अपेक्षित कट ऑफ काय असू शकतो यावर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. आपण आधी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊ, मग प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ पाहू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण नक्की कसं मोजलं जातं आणि आता पुढे काय करायचं हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण कट ऑफच्या आकड्यांवर थेट उडी मारण्याआधी ही स्पर्धा नेमकी किती मोठी आहे, किती तगडी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा आहेत फक्त 181 आणि त्यासाठी परीक्षा देणारे उमेदवार किती? तब्बल 9,500. म्हणजे बघा, एका जागेसाठी जवळपास 52 जण स्पर्धा करतायत. किती म्हणजे किती जबरदस्त कॉम्पिटिशन आहे हे या एका आकड्यावरूनच आपल्या लक्षात येतं. आता अर्जदारांची विभागणी बघूया. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येतेय. OBC आणि ओपन या दोन कॅटेगरीतले उमेदवार मिळून जवळपास 60% आहेत. याचा सरळ अर्थ काय? तर सगळ्यात जास्त स्पर्धा ह्याच दोन गटांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. चला आता आपण थेट कट ऑफच्या आकड्यांकडे वळूया. सगळ्यात आधी सुरुवात करूया EWS, NT आणि VJA या प्रवर्गांपासून. EWS प्रवर्गासाठी एकूण 18 जागा आहेत आणि त्या जागांचं वर्गीकरण आपण पाहू शकतो. म्हणजे सामान्यासाठी किती, महिलांसाठी किती आणि बाकीच्या आरक्षणासाठी किती हे इथे दिलेलं आहे. तर उपलब्ध डेटनुसार EWS साठी जनरल कट ऑफ 116.62च्या आसपास राहील असा अंदाज आहे आणि महिलांसाठीचा कट ऑफ थोडासा कमी म्हणजे 114 ते 116च्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता दिसतेय. आता बघा NT आणि VJA कॅटेगरी. इथे तर स्पर्धा आणखीनच तगडी दिसतीये. पण एक मिनिट, VJA मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. इथं महिलांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे ना, तो चक्क पुरुषांपेक्षा जास्त आहे. आता हे कसं काय शक्य आहे हा प्रश्न पडला असेल ना? थांबा, याचं उत्तर आपण पुढे बघणारच आहोत, कारण हेच लॉजिक आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पण बघायला मिळणार आहे. चला आता त्या दोन मोठ्या गटांकडे वळूया जिथे सगळ्यात जास्त अर्जदार आहेत, अर्थात OBC आणि ओपन प्रवर्ग. OBC प्रवर्गात बघा जवळजवळ 2800 उमेदवार आहेत आणि जागा आहेत फक्त 38. त्यामुळे इथे जनरल कट ऑफ 128 ते 131च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ही खूपच कॉम्पिटिटिव्ह रेंज आहे खरं तर. आणि ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा परिस्थिती फार वेगळी नाहीये. 2700 पेक्षा जास्त अर्जदार आणि त्यामुळे जनरल कट ऑफ OBCच्या जवळच म्हणजे साधारणपणे 128 मार्कांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आता आपण पुढच्या काही महत्त्वाच्या प्रवर्गांकडे जाऊया. बघूया SC, ST, SBC आणि SEBC साठी काय अंदाज आहेत. आणि इथे बघा, पुन्हा तोच ट्रेंड दिसतोय जो आपण VJA मध्ये पाहिला होता. SC आणि ST या दोन्ही कॅटेगरीमध्ये महिलांचा अपेक्षित कट ऑफ जनरल कट ऑफपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. आता मात्र यामागचं कारण नक्की काय आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. तर या सगळ्या विश्लेषणावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झालीय की स्पर्धा खूपच जास्त आहे. म्हणूनच जे उमेदवार DMER, नर्सिंग किंवा DHS सारख्या पुढच्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी योग्य स्टडी मटेरियल खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आपण आमच्या YouTube चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता. पण आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. तर हाच तो महत्त्वाचा प्रश्न की महिलांचा कट ऑफ जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त कसा काय असू शकतो. अनेक उमेदवारांना हा प्रश्न खूप गोंधळात टाकतो खरं तर. पण याचं उत्तर आरक्षण प्रणालीच्या एका खास नियमामध्ये लपलेलं आहे. ह्या नियमाला म्हणतात समांतर आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिलांसाठी काही जागा राखीव असतात. जेव्हा सिलेक्शन प्रोसेस सुरू होते तेव्हा सगळ्यात जास्त मार्क्स मिळवणाऱ्या महिला उमेदवार आधी ह्या स्वतःच्या राखीव जागांवर निवडल्या जातात. तर सगळा खेळ आहे तो या 2 स्टेपच्या प्रोसेसमध्ये. सगळ्यात आधी काय होतं तर ज्या महिला उमेदवारांना जास्त मार्क्स आहेत त्या पहिल्यांदा स्वतःच्या राखीव जागांवर निवडल्या जातात. समजा त्या जागा भरल्या पण तरीही काही महिला उमेदवार उरल्या ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत. मग त्या काय करतात, त्या थेट पुरुषांसोबत जनरल सीटसाठी कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. आणि इथेच खरी गोष्ट घडते. जर महिलांच्या कोट्यातली शेवटची सिलेक्ट झालेली उमेदवार
जनरल सीटवरच्या शेवटच्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारापेक्षा जास्त मार्क्सवाली असेल तर साहजिकच महिलांचा कट ऑफ वर जातो. समजलं? हेच आहे त्यामागचं कारण. बरं, मग आता हे सगळे अंदाज लक्षात घेता उमेदवारांनी आता नेमकं काय करायला हवं? सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? सगळ्यात महत्वाचा सल्ला हा आहे की वाट बघत बसू नका. जर आपले मार्क्स या अंदाजित कट ऑफच्या 2 मार्क प्लस किंवा मायनसमध्ये असतील तर अजिबात वेळ न घालवता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी सुरू करा. म्हणजेच काय तर आपली सगळी ओरिजिनल सर्टिफिकेट्स तपासा. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सगळं अपडेटेड आहे की नाही ते बघा. सगळ्या डॉक्युमेंट्सवर नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का ते तपासा. आणि सगळ्यांच्या फोटोकॉपीज तयार ठेवा. म्हणजे पुढची घोषणा झाली की आपली धावपळ व्हायला नको. आपण आकडेवारी आणि नियमांचा विश्लेषण तर केलं आहे, पण अंतिम यादी आल्यावर हे अंदाज तंतोतंत खरे ठरतील की त्यात काहीतरी अनपेक्षित बदल बघायला मिळतील? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आशा आहे की या विश्लेषणामुळे आपल्या मनातला गोंधळ थोडा कमी झाला असेल आणि आपल्याला एक स्पष्टता मिळाली असेल. अंतिम निकालाची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आणि निवडक अभ्यास साहित्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.